नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माच्या या सुंदर प्रवासात. मित्रांनो, अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ महिना मानला जातो. आणि या पवित्र महिन्यात जर गुरु पुष्यामृत योग आला तर त्याचे महत्व अनेक पटींनी वाढते. यंदा 21 मे रोजी अधिक मासात हा दिव्य योग येत आहे. हा दिवस इतका शुभ मानला जातो की नवीन कामांची सुरुवात, धनप्राप्तीचे उपाय, लक्ष्मी कृपा, गुरु कृपा, आध्यात्मिक साधना, दानधर्म आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपुरुषामृत योग म्हणजे काय, हा योग इतका शक्तिशाली का मानला जातो, 21 मे रोजी कोणते शुभ कार्य करावे, कोणते उपाय केल्याने धन, सुख आणि समृद्धी मिळते आणि या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज सांगितलेली एक छोटी गोष्टही तुमचे भाग्य बदलू शकते. मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये अत्यंत शुभ मानले जाते. आणि जेव्हा गुरुवार या दिवशी पुष्प नक्षत्र येते तेव्हा निर्माण होतो गुरु पुष्य अमृत योग. गुरु म्हणजे बृहस्पती ग्रह, जो ज्ञान, धन, विवाह, भाग्य, संतती आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानला जातो. आणि पुष्प नक्षत्र म्हणजे पोषण, वाढ, समृद्धी आणि देव कृपेचे प्रतीक. म्हणून जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा त्या दिवसाला अमृत योग म्हटले जाते. हा योग इतका शुभ मानला जातो की अनेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात, नवीन व्यवसाय सुरू करतात, घर किंवा वाहन खरेदी करतात, मंत्र साधना सुरू करतात, गुरु उपासना करतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपाय करतात. विशेष म्हणजे अधिक मासात आलेला गुरुपुष्य योग हा अधिक फलदायी मानला जातो, कारण अधिक मास स्वतः भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात केलेले जप, दान आणि साधना अनेक पटींनी फळ देते असे शास्त्र सांगते. मित्रांनो, 21 मेचा दिवस का खास आहे? 21 मे हा दिवस केवळ एक शुभ दिवस नाही, तर तो आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला दिवस आहे. या दिवशी केलेल्या शुभ कार्यांना दीर्घकाळ यश मिळते असे मानले जाते. विशेषतः आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, व्यवसायात प्रगतीसाठी, नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी, विवाह योग मजबूत करण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. ज्योतिषानुसार या दिवशी गुरुग्रहाची सकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते. म्हणून जो व्यक्ती श्रद्धेने पूजा, जप किंवा दान करतो त्याला मानसिक शांती आणि भाग्याची साथ मिळते. अनेक संत आणि ज्योतिष अभ्यासक सांगतात की गुरुपुष्य योगात केलेले शुभ कार्य दीर्घकाळ टिकते. म्हणूनच हा दिवस सुवर्ण मुहूर्त मानला जातो. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात काही अत्यंत प्रभावी उपाय. उपाय 1, भगवान विष्णू आणि लक्ष्मी पूजन. 21 मे रोजी सकाळी लवकर स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. पिवळी फुले अर्पण करा. हळद कुंकू वाहा. तुपाचा दिवा लावा
आणि हा मंत्र 108 वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख समृद्धी वाढवतो असे मानले जाते. उपाय 2. पिवळ्या वस्तूंचे दान. गुरुग्रह प्रसन्न करण्यासाठी या दिवशी हरभरा डाळ, हळद, पिवळी फळे, केळी, पिवळे वस्त्र यांचे दान करा. दान करताना मनात अहंकार ठेवू नका. श्रद्धेने केलेले छोटे दान ही मोठे पुण्य देते. उपाय 3. पैशाच्या तिजोरीत हळदीची गाठ ठेवा. हा उपाय अत्यंत लोकप्रिय मानला जातो. 21 मे रोजी पूजा करून एका हळदीची गाठ लाल कपड्यात बांधा आणि ती तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. असे मानले जाते की त्यामुळे धनप्रवाह वाढतो आणि आर्थिक स्थैर्य मिळते. उपाय 4. गुरुमंत्र जप. जर तुमच्या जीवनात सतत अडथळे येत असतील तर या दिवशी गुरुमंत्र जप करा. ओम ग्रांग ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः. हा मंत्र 108 वेळा म्हटल्यास गुरुग्रहाची कृपा मिळते असे मानले जाते. या दिवशी काय करावे? नवीन कामाची सुरुवात. गुरुपुष्य योगात सुरू केलेले काम शुभ मानले जाते. तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता, नवीन अभ्यास सुरू करू शकता, नवीन योजना आखू शकता, आध्यात्मिक साधना सुरू करू शकता, सोने किंवा धार्मिक वस्तू खरेदी. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जर शक्य नसेल तर छोटासा चांदीचा नाणाही खरेदी करू शकता. तसेच भगवानाची मूर्ती, जपमाळ, धार्मिक पुस्तके खरेदी करणेही शुभ मानले जाते. गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. या दिवशी आपल्या गुरुजनांना, शिक्षकांना आणि आई वडिलांना नमस्कार करा. त्यांचा आशीर्वाद घेतल्याने जीवनात सकारात्मकता वाढते. या दिवशी काय टाळावे? मित्रांनो, शुभ दिवसात काही गोष्टी टाळणेही महत्त्वाचे असते. कोणालाही दुखावू नका, खोटे बोलू नका, वादविवाद टाळा, मद्यपान आणि तामसिक भोजन टाळा, अपशब्द वापरू नका. कारण या दिवशी मन आणि विचार शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. अधिक मासाचे आध्यात्मिक महत्त्व. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. पुराणांनुसार हा महिना भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे. या महिन्यात जप, तप, दान, उपवास, कथा श्रवण, नामस्मरण यांना विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या महिन्यात केलेली भक्ती अनेक जन्मांचे पाप नष्ट करू शकते. म्हणून गुरुपुष्य योग आणि अधिक मास यांचा संगम अत्यंत दिव्य मानला जातो. आता आपण जाणून घेणार आहोत साधी पण प्रभावी पूजा पद्धत. 21 मे रोजी सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करा. घर स्वच्छ करा. देवघरात तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णू आणि लक्ष्मी समोर पिवळी फुले ठेवा. विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. केळी किंवा गोड नैवेद्य अर्पण करा. आरती करा. शेवटी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. भक्ती आणि श्रद्धेचे महत्त्व. मित्रांनो, उपायांपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. जर मनात विश्वास असेल तर साधा दिवा ही मोठे चमत्कार घडवू शकतो. भगवानाला महाग वस्तू नको असतात, तर हवे असते ते शुद्ध मन आणि खरी भक्ती. म्हणून या दिवशी मनापासून प्रार्थना करा. तुमच्या जीवनातील अडचणी, दुःख आणि चिंता भगवानासमोर मांडा. कारण भक्तीमध्ये अपार शक्ती असते. तर मित्रांनो,
21 मे रोजी येणारा हा अधिक मासातील गुरुपुष्य अमृत योग अत्यंत शुभ आणि प्रभावी मानला जातो. या दिवशी श्रद्धेने पूजा, जप आणि दान केल्यास जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती सुगंध चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच भगवान श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय श्री हरी.